योहानाचं दुसरं पत्र वचन 8, आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूचा एक लाडका शिष्य योहान मंडळीला लिहित आहे की आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. हालेलुया, हालेलुया. कोणतं कार्य येशूचे शिष्य ह्या जगामध्ये करत आहेत? येशूचे शिष्य या जगामध्ये लोकांना देवाबरोबर कनेक्ट करत आहेत. कनेक्ट करणं म्हणजे संबंध लावून देणं. येशूचे शिष्य लोकांना देवाशी कनेक्ट करत आहेत. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे. आणि ते लोकांना सांगतायत की तुम्ही समेट करा देवाबरोबर. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवलेला आहे अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण व्हावं, तो मेल्यानंतर स्वर्गात जावा आणि त्याचा जिवंत देवाशी थेट संबंध असावा. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूचे शिष्य जे आहेत ते काम करत आहेत. आणि पौल एके ठिकाणी म्हणतोय की मी येशूच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताची वकिली करतो आहे, तुम्हाला मी सांगतोय की देवाबरोबर समेट केलेले असे व्हा. देवाबरोबर समेट करा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आणि हे कार्य प्रभू येशूचे शिष्य जगभर करत आहेत, जगाच्या कानाकोपऱ्यात करत आहेत. लोकांना सांगताहेत की येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तुमचा जिवंत देवाशी थेट संबंध येईल. हालेलुया. जे लोक येशूवर विश्वास ठेवतात अशा श्रद्धावंतांचा एक गट तयार होतो, ज्याला इंग्रजीमध्ये चर्च म्हणतात, मराठीमध्ये आपण मंडळी म्हणतो, हिंदीमध्ये कलस्या म्हणतात. आणि असे विश्वास ठेवणारे लोक जे आहेत ते एकत्र जमून प्रार्थना करतात, देवाचं वचन ऐकतात आणि त्यांना आजारमुक्ती मिळते आणि ते नियमितपणे भेटतात. अशा लोकांना योहान सांगत आहे, येशूचा शिष्य, की तुम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे. हे आमचं काम आहे, हे आमचं कार्य आहे की आम्ही तुम्हाला येशूची ओळख करून दिलेली आहे आणि तुम्ही येशूचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही आता येशूच्या कुटुंबामध्ये आहात. पण तो असं म्हणतोय की आम्ही केलेलं कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका. निष्फळ म्हणजे फलहीन, ज्याला फळ नाही आहे. आम्ही केलेलं कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचं पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावं म्हणून खबरदारी घ्या. हालेलुया, हालेलुया. आम्ही तुम्हाला जिवंत देवाशी कनेक्ट केलेलं आहे. हे आमचं काम आहे, हे आम्ही केलेलं आहे काम. आता तुमचा थेट जिवंत देवाशी संबंध आहे, मध्ये कोणी नाही आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्ही जिवंत देवाशी कनेक्टेड आहात. पण याचं फळ तुम्हाला मिळालं पाहिजे. याचं फळ जर मिळालं नाही तर काय फायदा? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखादा मनुष्य अमेरिकेत जातो, 5 वर्षे राहून येतो आणि इकडे घरी आल्यावर त्याच्याकडे स्वतःचा फ्लॅट नसेल, तो भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो आहे, त्याच्या फ्लॅटमध्ये पंखा नसेल आणि अमेरिकेमध्ये 5 वर्षे तो एअर कंडिशनमध्ये राहून आलेला आहे. अमेरिकेत राहून फायदा काय झाला? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, योहान म्हणतोय आम्ही जे कार्य केलेलं आहे ते कार्य जे आहे त्याला फळ आलं पाहिजे, ते कार्य फलद्रूप झालं पाहिजे. जसं एखाद्या चिकूच्या झाडाला चिकूच चिकू असतात, लिंबूच्या झाडाला लिंबूच लिंबू असतात,
पूर्ण झाड फळांनी भरलेलं असतं, तसं तुमच्या जीवनाला फळ आलं पाहिजे. तुमचा संबंध थेट जिवंत देवाशी आहे हे जगाला दिसलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजेच तुमच्या जीवनात फळं असली पाहिजेत आणि तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळालं पाहिजे, अर्धवट नाही, अर्धवट नाही. तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर येशूकडनं आणि जिवंत देवाकडनं तुम्हाला सगळं मिळालं पाहिजे, पूर्ण प्रतिफळ मिळालं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एखादा मुलगा जर वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल कॉलेजमध्ये गेला आणि तो MBBS झाला आणि MBBS झाल्यानंतर त्याला पहिली नोकरी मिळाली ती कंपाऊंडरची, डॉक्टरच्या असिस्टंटची. त्याच्या डिग्रीचा त्याला फायदा मिळाला का? मिळाला? पूर्ण प्रतिफळ मिळालं का? नाही मिळालं. MBBS होऊन जर तुम्ही एखाद्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर झालात तर तुमच्या MBBS पदवीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळाला का? नाही मिळाला. दोन माणसं प्रार्थना सभेला येतात, दोघं जवळजवळ बसतात, एकमेकांच्या जवळ बसतात, प्रार्थनेला दोघं एकत्र उभे राहतात, दोघं एकत्र हात जोडतात, दोघं एकत्र प्रार्थनेत भाग घेतात. 5 वर्षांनी चित्र असं असतं, 5 वर्षांनी. त्याच्यातला एक जो आहे तो प्रार्थनेला येत राहतो आणि दुसरा जो आहे तो एक प्रार्थना ग्रुप काढतो आणि त्याच्याकडे पुष्कळ लोक प्रार्थनेला येतात. तो लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, लोक बरे होतात. आणि हा जो प्रार्थनेला येतो तो लीडरला सांगतो, माझा डावा पाय दुखतो, प्रार्थना करा ना, माझा डावा पाय दुखतो, प्रार्थना करा ना. मग त्या लीडरने प्रार्थना केली की पुढच्या वेळेला येतो आणि सांगतो, माझा डावा पाय बरा झाला पण आता उजवा पाय दुखतो. आणि त्याचा जोडीदार, त्याचा सोबती जो त्याच्याबरोबर प्रार्थनेला उभा राहायचा, तो आज लोकांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतोय, प्रवचन देतोय, त्याला देवाने सगळं दिलेलं आहे. दोघं एकत्र प्रार्थनेला उभे राहत होते, दोघं एकत्र प्रार्थनेत भाग घेत होते, दोघं एकत्र प्रवचन ऐकत होते. एकाला पूर्ण प्रतिफळ मिळालं, दुसऱ्याला प्रतिफळाचं नाव नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचा संबंध जर थेट जिवंत देवाशी आलेला आहे तर तुम्हाला काय मिळू शकतं आणि तुम्ही कोण होऊ शकता ह्याची कल्पना तुम्हाला आहे का? जिवंत देव देऊ शकत नाही असं काय आहे? पण तुम्हाला पहिल्यांदा समजलेलं आहे का की तुमच्या ठाई देव काय कार्य करतो आहे? हालेलुया. देवाचं नक्की कार्य काय आहे? तुम्ही प्रार्थनेला येतात तेव्हा नक्की तुम्ही काय करता इकडे? काही लोक नक्की तिकडे काय चालतं, काही लोक इकडे पहिल्यांदा येतात आणि अशी वरती बघतात. नक्की काय आहे? नक्की पत्र्याचं शेड आहे, नक्की काय आहे? लाद्या आहेत, नक्की काय? कॅमेरा घेऊन मुलगी उभी असते, नक्की काय? एक सूट घालून माणूस बोलत असतो. हे नक्की नाही. नक्की इकडे माणसाचा देवाशी थेट संबंध यावा, त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारे हे काम आम्ही करतो. हालेलुया. हे काम आम्ही करतो. आम्ही लोकांना येशू ख्रिस्ताविषयी सांगतो, जो देवाचा एकमेव पुत्र आहे, एकुलता एक पुत्र आहे. आणि लोक जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा लोकांचा देवाशी थेट संबंध येतो. ते देवाशी, जिवंत देवाशी कनेक्टेड होतात. आणि एकदा माणसाचा जिवंत देवाशी थेट संबंध आला की काय होऊ शकतं? नंबर 1, त्यांना आरोग्य मिळू शकतं, म्हणजे आजार शरीरामधनं जातात. 2 नंबर, मनाला शांती मिळते. तुम्ही आजकाल बघता किती लोक मनाने अशांत आहेत. पोलीस इन्स्पेक्टर बायकोला मारतो, मुलांना मारतो, मग स्वतःला मारतो. डॉक्टर बायकोला मारतात, मुलांना मारतात आणि मग स्वतःला आत्महत्या करतात. अशांती, अशांती, अशांती.
माणसाला शरीरामध्ये आरोग्य पाहिजे आणि मनाला शांती पाहिजे. इतकंच नव्हे तर आपल्या काही गरजा आहेत आणि त्या गरजा आपल्याला पाहिजेत, पुरवल्या गेल्या पाहिजेत. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, आपल्याला घर हवं आहे, कपडे हवे आहेत, शिक्षण पाहिजे, काही साधनं पाहिजेत, वाहनं पाहिजेत. या सगळ्या गरजा पुरवल्या गेल्या पाहिजेत. देव हे देऊ शकत नाही का? ज्याने मला निर्माण केलं आहे, ज्याने तुम्हाला निर्माण केलेलं आहे, तो आपल्याला घर देऊ शकत नाही का? वाहन देऊ शकत नाही का? देऊ शकतो. पण योहान म्हणतो की आम्ही जे कार्य केलेलं आहे तुमच्यामध्ये, तुम्हाला आम्ही जिवंत देवाच्या संपर्कात आणलेलं आहे, त्याचं तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळालं पाहिजे. तुमच्यापैकी कुणी सांगता कामा नये की आम्ही आजारी आहोत. तुमच्यापैकी कोणी सांगता कामा नये की माझं मन अशांत आहे, मला आत्महत्या करायला वाटते. तुमच्यापैकी कोणी सांगता कामा नये की माझ्याकडे घर नाही आहे. तुमच्यापैकी कोणी सांगता कामा नये की माझ्याकडे गाडी नाही आहे. तुम्हाला जी हवं ते देवाकडे मिळालं पाहिजे, कारण तुमचा संबंध माणसांशी नव्हे तर जिवंत देवाशी आहे. हालेलुया. आणि तुम्हाला जिवंत देवाच्या संपर्कामध्ये आम्ही आणलेलं आहे. हे आमचं कार्य आहे. हालेलुया. आम्ही तुम्हाला येशूची ओळख करून दिली, आम्ही येशूविषयी बोललो, आम्ही येशूचं सामर्थ्य तुम्हाला दाखवलं आणि तुम्हाला येशूवर विश्वास ठेवायला सांगितलं. तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही आमचं कार्य केलेलं आहे. पण आमचे जे कार्य आहे त्याला फळ आली पाहिजेत, त्याला फळ आली पाहिजेत. म्हणजे सगळ्यांनी सांगायला पाहिजे की आमच्या शरीरामध्ये आजार नाही आहेत, आमच्या मनात शांती आहे, आमच्या कुटुंबात शांती आहे, आमच्या गरजा देव भागवतो. आता गरजा भागवतो म्हणजे नक्की काय? तुम्ही 4 माणसाचं तुमचं कुटुंब आहे, तुम्ही सांगा हे देवा मला हेलिकॉप्टर पाहिजे, मला एक विमान पाहिजे. माणसाच्या गरजा अशा भयानक असतात. हालेलुया. काही लोक तोंडाला येईल ते बोलतात, पण देव सगळ्या गरजा एका वेळेला नाही भागवणार. देव आपल्याला हळूहळू हळूहळू देतो, सावकाश देतो. आपल्याला झेपेल, पेलेल, परवडेल, पचेल, रुचेल अशा रीतीने देतो तो. आता मी देवाला जर हात जोडून सांगेल, हे प्रभू मला एक छोटंसं विमान दे, एक त्या अंबानीकडे आहे, एक महाराष्ट्र सरकारकडे आहे, तसं एक मला दे, तर मला देव सांगेल ठेवायचं कुठे सांग पहिल्यांदा. इकडे माणसं उभं राहायला जागा नाही, विमान ठेवणार कुठे आणि विमान चालवणार कोण? आमची रिक्षा चालवायला आम्हाला ड्रायव्हर मिळत नाही. बरोबर. म्हणजे आपण काहीही मागायचं, देव काही माणूस नाही आहे, तो बुद्धीचा महासागर आहे. हालेलुया. रोमकरास पत्र अध्याय 11 वचन 33 असं म्हणतं, हा देवाच्या ज्ञानाची व बुद्धीची संपत्ती किती अगाध आहे. हालेलुया. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. आपण म्हणतो देवाने हे करायला पाहिजे होतं, देवाने ते करायला पाहिजे होतं, देवाने हे करायला पाहिजे होतं, देवाने ते करायला पाहिजे होतं. पण देवाची बुद्धी अगाध आहे, ज्ञान अगाध आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, योहानाला काय म्हणायचं आहे की तुमच्यामध्ये आम्ही कार्य जे केलेलं आहे ते कार्य कोणतं आहे? तुम्हाला आम्ही जिवंत देवाच्या संबंधात आणलेलं आहे, संपर्कात आणलेलं आहे. येशूने पापाची मधली आडभिंत पाडलेली आहे. माणसाला देवापासून दूर नेणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे पाप. पाप ही मधली आडभिंत आहे. येशूने ती पाडलेली आहे. कशी पाडलेली आहे? आपल्या पापांची शिक्षा येशूने स्वदेहावर घेतली. त्याने आपल्या पापांची शिक्षा स्वतः भोगली आणि म्हणून मधली आडभिंत पडलेली आहे. आता आपण थेट जिवंत देवाच्या संपर्कात आहोत. हालेलुया. मग हे जे कार्य आम्ही केलेलं आहे त्याला पूर्ण असं प्रतिफळ यायला पाहिजे, तुम्हाला मिळालं पाहिजे. हालेलुया. हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्याला आम्ही श्रद्धेचा प्रवास म्हणतो, विश्वासाचा प्रवास. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर एका नव्या जीवनाला आरंभ होतो. हे जीवन पूर्णतया वेगळं आहे. त्या जीवनाची तुलना जगाच्या जीवनाशी करता येणार नाही. मी येशूवर विश्वास ठेवला आहे, मी जिवंत देवावर विश्वास ठेवलेला आहे. आता माझं वाचन काय असलं पाहिजे, आतापर्यंत मी काय वाचायचो आणि आता मी काय वाचलं पाहिजे, आता माझ्या तोंडातली गाणी कोणती असली पाहिजेत, पूर्वी कोणती होती आणि आता कोणती असली पाहिजेत, आता माझा सहवास कुणाशी असला पाहिजे, पूर्वी कुणाशी होता आणि आता कुणाबरोबर असायला पाहिजे. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर नव्या श्रद्धेचा प्रवास सुरू होतो आणि हा प्रवास करताना अनेक गोष्टी बदलून जातात. 180 अंशाचा कोन करून माणूस फिरतो. जेव्हा आपण जगामध्ये असतो असे चालतो आणि जेव्हा आपण येशूकडे वळतो तेव्हा असे फिरतो. 180 अंशाचा कोन पूर्णपणे वेगळं. तुमचे सोबती बदललेच पाहिजेत. तुम्ही ज्यांच्याबरोबर मिसळता, राहता, ज्यांच्याशी गप्पा मारता, ज्यांच्याबरोबर फिरता, वावरता, असे लोक बदलले पाहिजेत. तुमचं वाचन बदललं पाहिजे. टीव्हीच्या, दूरदर्शनच्या वाहिन्या बदलल्या पाहिजेत. पूर्वीच्या वाहिन्या अशा होत्या की ज्या डिस्को डान्स दाखवायच्या, सिनेमा दाखवायच्या. आताच्या वाहिन्या बदलल्या पाहिजेत. हा वेगळा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. देवाच्या ज्ञानाने अंतःकरण भरलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाच्या वचनावर चिंतन केलं पाहिजे. देवाच्या वचनावर विचार केला पाहिजे. देवाची वचनं आत्मसात केली पाहिजेत. देवाच्या वचनांप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. पूर्वी तुम्ही येशूकडे यायच्या अगोदर समजा बसमध्ये बसलेला आहात, कॉर्नरला, खिडकीची जागा, बाहेर बघतात. येशूकडे यायच्या अगोदर मी काय म्हणालो? येशूकडे यायच्या अगोदर, मेरा जीवन कोरा कागज, बरोबर, सहज येतो तोंडात ना, बरोबर. नाहीतर नफरत की दुनिया को छोड़कर. आणि आता येशूकडे आल्यानंतर मला गाणी जास्त येत नाहीत. प्यासा हिरण जैसे, बरं झालं तुम्ही टाळ्या लगेच मारल्या, कारण मला पुढचं येत नाही. देवाला पण माहीत आहे, देव माझी सोय करतो. हां, मी पुढचं आठवत होतो तेवढ्या तुमच्या टाळ्या बसल्या, काम झालं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूकडे यायच्या अगोदर सिनेमातील गाणी जिभेवर अशी नाचायची हो, आणि येशूकडे आल्यानंतर सिनेमाची गाणी बंद झाली. मी असं म्हणत नाही की सिनेमामध्ये एकही गाणं चांगलं नसतं. काही सिनेमातील गाणी भाविक असतात, पूर्वीच्या सिनेमातली गाणी, बरोबर. पूर्वीच्या सिनेमातली गाणी कधी चांगली असायची नाही असं नाही, पण एक गाणं होतं ते मी म्हणालो, नफरत की दुनिया. ते काय वाईट गाणं अशातला भाग नाही आहे. हत्ती मेल्यावर तो नट सांगतो की नफरत की दुनिया छोड़ के प्यार की दुनिया में तुम चले गए. हे तो सच आहे, बरोबर आहे बोलला तो. हालेलुया. या जगामध्ये फसवाफसवी, बंडलगिरी सगळी आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूवरील विश्वास ठेवल्यानंतर तुमचं जीवन बदलतं. नवा प्रवास सुरू होतो, श्रद्धेचा प्रवास सुरू होतो. या प्रवासामध्ये तुम्ही पुढे चालता का? तुम्ही जर चालत राहिलात तर तुमची वाढ होणार, तुम्हाला विश्वासाचं पूर्ण प्रतिफळ मिळणार. हालेलुया. विश्वासाचं पूर्ण प्रतिफळ मिळायला पाहिजे.
आपल्या जीवनाला फळं आली पाहिजेत. मी जेव्हा येशूकडे आलो तेव्हा येशूने मला पहिलं दान दिलं. ते दान म्हणजे प्रवचन देण्याचं. त्याच्या अगोदर मला बायबलचा अर्थ समजण्याचं दान मिळालं. बायबलचा अर्थ समजायला लागल्यामुळे मी चांगली प्रवचन देऊ शकलो. पण मी येशूला म्हणालो की मी अजून समाधानी नाही आहे, कारण मी डोक्यावर हात ठेवल्यावर कोणी खाली पडत नसे आणि मी माझ्याकडे कोणी प्रार्थनेला येत नसे. मला लोक फक्त प्रवचनासाठी बोलवायचे आणि मी 2-2, 3-3 तास प्रवचनं द्यायचो. पण प्रार्थनेकरता माझ्याकडे कोणी येत नसे. आजारमुक्तीचं दान माझ्याकडं नव्हतं, सामर्थ्य माझ्याकडं नव्हतं. फक्त एकच दान, ते म्हणजे प्रवचन द्यायचं. मी येशूला म्हणालो मी समाधानी नाही. मी तुझा स्वीकार केलेला आहे, तर मला आजारमुक्तीचं दान पण पाहिजे आणि मला सामर्थ्य पण पाहिजे. पुष्कळ वर्ष मी प्रार्थना केली आणि पुष्कळ वर्ष रडून प्रार्थना केल्यानंतर देवाने मला आजारमुक्तीचंही दान दिलं आणि सामर्थ्याचंही दान दिलं. हालेलुया. आजारमुक्तीचं दान आणि सामर्थ्याचं दान यात फरक आहे. मी डोक्यावर हात ठेवल्यावर माणूस खाली पडला नाही, हलला नाही, पण त्याचा आजार गेला तर आजारमुक्तीचं दान आहे. बरोबर, पडायलाच कशाला पाहिजे, आजार गेला म्हणजे काम झालं. पण सामर्थ्याचं दान म्हणजे माणूस खाली पडतो, धडाधड लोक खाली पडतात, हे सामर्थ्य आहे. हालेलुया. देवाने मला बायबल समजण्याचं दान दिलं होतं, त्याच्यातूनच मला प्रवचनाचं दान मिळालं, आजारमुक्तीचं दान मिळालं, सामर्थ्याचं दान मिळालं, संदेश देण्याचं दान. हालेलुया. बरोबर सांगता आलं पाहिजे. 25 मधुमेहाचे रुग्ण आत्ता बरे झालेले आहेत. सरिता नावाच्या बहिणीला प्रभूचा स्पर्श होतो आहे. हे नावं घेऊन संदेश देणं, इकडे बसून संदेश देणं, हे दान, तेही दान देवाने दिलं. हालेलुया. तुम्ही मला विचार, ब्रदर तुम्ही समाधानी आहात का? अजून मी समाधानी नाही आहे. अजून पुष्कळ देवाकडनं मिळवायचं आहे, अजून पुष्कळ देवाकडनं मिळवायचं आहे. हे जे सामर्थ्य आम्ही इकडे दाखवतो, भारतात काही ठिकाणी जाऊन आम्ही सामर्थ्य दाखवलं. दिल्लीला दाखवतोय, दर महिन्याला जातो. सिकंदराबादला गेली 6 वर्ष आम्ही जातो, हे सामर्थ्य दाखवतो. भुवनेश्वरला गेलो, ओरिसाला, अलीगडला जाऊन आलो, गोव्याला जातो. अनेक ठिकाणी जाऊन आम्ही सामर्थ्य दाखवतो. अजूनही भारत कव्हर झालेला नाही आहे. भारतातल्या प्रत्येक शहरात जाऊन आम्हाला हे सामर्थ्य दाखवायचं आहे, येशूची सुवार्ता गाजवायची आहे. हालेलुया. मग तुम्ही म्हणाल, ब्रदर एवढं झाल्यावर तुम्ही समाधानी होणार का? नाही. मग मला आशिया खंडात गेलं पाहिजे. ज्या खंडात माझा जन्म झालेला आहे त्या आशिया खंडात गेलं पाहिजे. इंडोनेशियाला गेलं पाहिजे, मलेशियाला गेलं पाहिजे, फिलिपिन्सला गेलं पाहिजे, श्रीलंकेला गेलं पाहिजे, नेपाळला गेलं पाहिजे. ज्या आशिया खंडात माझा जन्म झालेला आहे त्या पूर्ण खंडात मला जाता आलं पाहिजे. हालेलुया. मग तुम्ही मला सांगा, ब्रदर तुम्ही समाधानी व्हाल का आशिया खंडात तुम्ही गेलात तर? नाही. पूर्ण जगामध्ये मला जाऊन येशूची सुवार्ता गाजवता आली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. अजून काही गोष्टी, या केंद्रामध्ये प्रार्थना करून आजारी बरे होतात, कॅन्सर बरे होतात, HIV बरे होतात, वगैरे वगैरे. पण आम्ही समाधान नाही आहोत. का समाधान नाही आहोत? इथे आंधळे पाहायला लागले पाहिजेत, मुके बोलायला लागले पाहिजेत, बहिरे ऐकायला लागले पाहिजेत, लंगडे चालायला लागले पाहिजेत. बरं, मी समाधानी आहे का? अजून नाही आहे. अजून काय पाहिजे? अजून मला पुष्कळ पाहिजे. या केंद्रामध्ये येणारे लोक गरीब आणि मध्यमवर्गीय असतात. मुंबईवरनं पुष्कळ लोक येतात, पण मुंबईवरनं येणारी लोक एक तर चाळीत राहणारे असतात किंवा झोपडपट्टीत राहणारे असतात. मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहणारे लोक जे आहेत ते अजूनही इकडे पोहोचत नाही आहेत. अजून सुशिक्षित लोक इकडे येतात, पण उच्च शिक्षित लोक इकडे येत नाही आहेत. BA झालेले लोक येतात, MA झालेले लोक येतात, पण आम्हाला उच्च शिक्षित पाहिजे. डॉक्टर्स, इंजिनियर्स, मंत्री, हे लोक इकडे पोहोचत नाही आहेत. त्यांची आम्ही वाट पाहत आहोत. हालेलुया. हालेलुया. पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळालं पाहिजे. हालेलुया. मग तुम्ही मला म्हणाल, ब्रदर वचन असं म्हणता की पूर्ण प्रतिफळ तुम्हाला मिळावं म्हणून खबरदारी घ्या. हो, येस, आम्ही खबरदारी घेत आहोत.
कोणती खबरदारी घेत आहोत? मी जेव्हा मराठी बोलतो तेव्हा मला जेवढी मराठी चांगली येते तेवढी बोलायचा प्रयत्न करतो. म्हणजे आज इकडे कोणीतरी मोठा प्राध्यापक आला असेल, त्यांनी माझी मराठी ऐकल्यावर असं सांगता कामा नये, काय या ब्रदरला धड मराठी बोलता येत नाही, कशाला इकडे यायचं. मराठीचा प्राध्यापकसुद्धा माझ्या मराठीने प्रभावित झाला पाहिजे अशी खबरदारी मी घेतो. आणि माझा एक ब्राह्मण मित्र आहे, ब्राह्मण मित्र, त्याने माझा आपला अंक पाहिला, प्रार्थना मार्ग, पूर्वीचा आशीर्वाद, आणि तो मला म्हणाला, काय रे तू नवीन शब्द शोधलास का? म्हटलं काय? हा दुखाव शब्द कुठून आणला? दुखाव. मी म्हणालो, हे बघ, आमच्याकडे गरीब लोक येतात, त्यांची मराठी काय ब्राह्मणी मराठी नसते, ते लोक दुखाव म्हणतात, तर आम्ही छापून दिलं दुखाव. मला स्वतःला कल्पना आहे दुखाव शब्द मराठीत नाही आहे, मराठीत दुखणं शब्द आहे. तेव्हापासून आम्ही आमच्या DTP सेक्शनला सांगितलं, दुखाव शब्द वापरू नका, दुखणं शब्द वापरा. मग काही लोकांना थंडी ताप आला, थंडी ताप शब्द मराठीत नाही आहे, पण इकडे गरीब लोक येतात ते बोलतात थंडी ताप. आम्ही म्हणतो थंडी वाजून ताप आला. मी जे प्रवचन देतो आहे, मी जी भाषा वापरतो आहे, ती पुण्याच्या शुक्रवार पेठमध्ये चालायला पाहिजे. ब्राह्मण लोकांसमोर माझं प्रवचन मान्य झालं पाहिजे. कोणी सांगता कामा नये हा मार्टिन हा ख्रिश्चन आहे, याला कोणी मराठी येतं. आम्ही खबरदारी घेतो की नाही? घेतो. आम्हाला ब्राह्मण लोकांमध्ये फळ मिळावं म्हणून आम्ही चांगली खबरदारी घेत आहोत. आता मी जाणून बुजून मध्ये बी म्हणतो, बी पाहिजेत की म्हणतो, जा की. कशाला? घाटी लोकांना वाईट वाटतं कामा नये की मी ब्राह्मणी मराठी बोलतो आहे. घाटी लोक पण आम्हाला पाहिजेत म्हणून मध्येच मी बी म्हणतो, की म्हणतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला पूर्ण प्रतिफळ पाहिजे आहे, तुम्हाला पुष्कळ प्रकारची खबरदारी घ्यायला लागते. भारतामध्ये जर येशूच्या नावाचा प्रचार करायचा असेल तर हिंदी भाषेवर प्रभाव पाहिजे. हिंदी भाषेशिवाय तुम्ही भारतात जाऊ शकणार नाही. आणि मला स्वतःला, मी काही हिंदी माध्यमातून शिकलेलो नाही आहे, मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. मला चांगली हिंदी येत नव्हती. हो, माझ्याबरोबर काम करणारी माणसं फार चांगली हिंदी बोलतात हो. आणि मला नवल वाटलं त्याचं. तेव्हा मला नंतर उशिरा कळलं की हे लोक सिनेमा बघत होते. मी कधी सिनेमा पाहिले नाहीत हिंदी, त्यामुळे यांची हिंदी माझ्या हिंदीपेक्षा बरी आहे हो. हालेलुया. पण येशूच्या कार्यासाठी मी हिंदी शिकलो. सुरुवातीला फार भीती वाटायची, तुमच्यासमोर कबूल होतो, हिंदी प्रवचन द्यायचं म्हणजे माझ्या छातीत धडधड धडधड व्हायचं. पण आता मला देवाने हिंदी शिकवलेली आहे आणि त्याचा भरपूर फायदा होत आहे, भरपूर. हालेलुया. गोव्याला गेलो, गोव्याला मी इंग्रजीतनं बोललो, एका भावाने कोकणी भाषेमध्ये भाषांतर केलं. एकदम म्हणालो यांना विचारूया हिंदी समजते का. म्हटलं तुम्हाला हिंदी समजते? सगळे सांगितलं समजते. म्हटलं मग भाषांतराची काय गरज आहे, मी सरळ हिंदीतनंच बोलतो. हैदराबादला पण तेच झालं. मी इंग्रजीतनं बोलायचो, एक बहीण तेलुगूमध्ये भाषांतर करायची. एकदा मी विचारलं तुम्हाला हिंदी कळते का? सगळे म्हणतात कळते हिंदी. म्हणजे छान झालं. हालेलुया. हैदराबादला तर मला जरा चेव चढला, कारण त्यांच्या हिंदीपेक्षा माझी हिंदी बरी आहे. तुम्हाला माहिती आहे हे साऊथ इंडियन हिंदी कसे बोलतात तर, हां, त्यांच्यापेक्षा आपली हिंदी बरी आहे. हिंदी शिकल्यामुळे भारतात अनेक ठिकाणी आशीर्वाद प्रार्थना केंद्राद्वारे येशूचं नाव जात आहे. हालेलुया. आपल्याला जर पूर्ण प्रतिफळ पाहिजे आहे, पूर्ण प्रतिफळ, तर अनेक प्रकारची काळजी घेतली पाहिजे. बायबलचं वाचन केलंच पाहिजे. देवाची वचनं वाचली पाहिजेत, अंतःकरणात घेतली पाहिजेत, अंतःकरणात साठवून ठेवली पाहिजेत. भरपूर प्रार्थना करायला पाहिजे, देवाशी बोलायला पाहिजे, प्रार्थना सभेला नियमितपणे यायला पाहिजे. देवाच्या ज्या आज्ञा आपल्याला ठाऊक आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. देव म्हणतो सूड घेऊ नका, तर सूड घ्यायचा नाही. देव म्हणतो क्षमा करा, क्षमा केली पाहिजे. देव म्हणतो दया करा, दया केली पाहिजे. देव म्हणतो दान करा, दान केलं पाहिजे. आपला श्रद्धेचा प्रवास,
आपण एक एक पाऊल या श्रद्धेच्या प्रवासात टाकत गेलो, पुढे गेलो, तर आपल्याला देवाकडनं पूर्ण प्रतिफळ मिळणार. पूर्ण प्रतिफळ मिळालं पाहिजे, पूर्ण प्रतिफळ, अर्धवट नाही. मी जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर मला त्याचं पूर्ण प्रतिफळ मिळालं पाहिजे. कारण येशूच्या द्वारे मला काय करता येतं ते मला समजायला पाहिजे. देव, जिवंत देव माझ्या बरोबर असताना मी काय करू शकत नाही. हालेलुया. जिवंत देव माझ्या बरोबर असताना मी काय करू शकत नाही. योहान म्हणतोय की आम्ही केलेलं कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका. तुमच्याकडे काही लोक एकदा प्रार्थनेला येतात, 2 महिने येत नाहीत, त्यांना काय फळ मिळणार? तुम्ही घरी गेल्यावर बायबल वाचत नाही, तुम्हाला कसं फळ मिळणार? तुम्ही प्रार्थना करत नसाल, तुम्हाला कसं फळ मिळणार? तुम्ही देवाच्या आज्ञा पाळत नसाल, उदाहरण तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, ऑफिसमध्ये लाच घेता, तुम्हाला पूर्ण प्रतिफळ कसं मिळणार? तुम्ही ऑफिसमध्ये लाच घ्या, तुमची बायको आजारी आहे, ती आजारीच राहणार. तिकडनं पैसे आणायचे, इकडनं बायकोला घेऊन जायचं, डॉक्टरच्या हातात टाकायचे, पुन्हा कामावर गेलं आणायचे, बायकोला घेऊन जायचं, डॉक्टरच्या हातात पैसे टाकायचे, हे चालूच राहील तुमचं. माझ्या प्रिय भावाने आणि बहिणीचं जिवंत देव माझ्या बरोबर आहे. पौल गलतीकरास पत्रात म्हणतोय की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला देवाकडे पूर्ण प्रतिफळ घ्यायचं आहे, अर्धवट नाही. मला कोणी येऊन सांगितलं, ब्रदर तुम्ही डोक्यावर हात ठेवला आणि त्या दिवसापासनं माझा दमा गेला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही डोक्यावर हात ठेवला त्या दिवसापासनं कॅन्सर गेला, चांगली गोष्ट आहे. पण मला काय ऐकायचं आहे? ब्रदर माझा नवरा आंधळा होता, तुम्ही त्यांच्या डोळ्यात बोटं घातली प्रार्थना केली, त्या दिवसापासून त्याला दिसायला लागलं. वा वा, काय मजा येईल, ते मला ऐकायचं आहे. मी डोक्यावर हात ठेवून कॅन्सर बरे होतात, HIV बरे होतात, ठीक आहे, पण मला पूर्ण प्रतिफळ पाहिजे. का माझ्याकडे जे सामर्थ्य आहे ते अर्धवट नाही आहे. ताप खोकला काढायचं नाही सामर्थ्य आहे. माझ्या शरीरामध्ये, माझ्या देहामध्ये, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जिवंत देवाने जे सामर्थ्य त्याचा पुत्र येशू याच्याद्वारे दिलेलं आहे ते केवळ ताप खोकला काढायचं नाही आहे, ते केवळ कॅन्सर HIV बरं करण्याचं नाही आहे, ते मेलेल्या माणसाला जिवंत करायचं सामर्थ्य आहे. मेलेल्या माणसाला जिवंत करायचं सामर्थ्य मला देवाने दिलेलं आहे, ते माझ्याकडनं व्हायलाच पाहिजे. हालेलुया. तुम्हाला त्याचं पूर्ण प्रतिफळ मिळत नाही आहे, याचं कारण तुम्ही कुठेतरी कमी पडता, जे काही करायला पाहिजे ते करत नाही आहात. हालेलुया. खबरदारी घ्या. कसली खबरदारी घ्या? बायबल वाचा, प्रार्थना करा, प्रार्थना सभेला नियमितपणे जा, देवाच्या आज्ञा पाळा, तर तुमच्या ठायी देव कार्य करणार आणि पूर्ण असं प्रतिफळ तुम्हाला मिळणार. अर्धवट प्रतिफळ नाही, पूर्ण प्रतिफळ. योहान म्हणतोय आम्ही केलेलं कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका. आम्ही तुम्हाला जिवंत देवाच्या संपर्कात आणलेलं आहे, पण तुम्ही मात्र काही करत नाही आहात, जे करायला हवं ते करत नाही आहात. तुम्ही येशूमध्ये पाऊल उचलत नाही आहात, पुढे जात नाही आहात, प्रवास करीत नाही आहात. हालेलुया. म्हणून जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत तुम्ही संधी घ्या आणि पावलं उचला, येशूमध्ये पुढे जा, येशूमध्ये पुढे जा. मागे पावलं येऊन आणू नका आणि पूर्ण प्रतिफळ तुमच्या ठाई मिळायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल.
तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.